श्रीराम मारुतीराया यांच्या कृपेने प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र सज्जनगड येथे हिंदू धर्म संस्कार शिबिराला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आपण आजचे हिंदू धर्म संस्कार शिबिर निर्विघ्नपणे संपन्न व्हावे यासाठी आपण विघ्नहर्ता श्री गणेश, जगद्गुरु भगवान श्री कृष्ण, प्रभू श्रीराम, मारुतीराया, समर्थ रामदास स्वामी आणि यांच्या सच्चिदानंद परब्रह्म हिंदू जनजागृती समितीचे प्रेरणास्त्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी प्रार्थना करूयात. हे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेने आम्हाला या शिबिराला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुझ्या चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थना करतो की आजचे हे शिबिर निर्विघ्नपणे संपन्न होऊ दे. यामध्ये काही सर्व येणारे अडथळे तुझ्या कृपेने नाहीसे होऊ दे. आम्हाला या शिबिरात शिकवले जाणारे सर्व विषय मन, बुद्धी यांच्यापर्यंत ते पोहोचू दे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये आमच्यामध्ये बुद्धी, शक्ती आणि भक्ती तूच आम्हाला प्रदान कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. आता मी मान्यवर वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. योगे मी विनायक भुवन राष्ट्र स्थापन करण्याची प्रत्येक हिंदूंना मिळू दे अशी आपण प्रार्थना करूया. दीप प्रज्वलनासाठी मेणबत्तीचा वापर करू नये, तसेच समयी तेल घालावे. तेल हे रजोगुणी लहरींचे प्रक्षेपणाचे प्रतीक आहे. कोणत्याही कार्याला गती प्राप्त होण्यासाठी रजोगुणी क्रियालहरींची आवश्यकता असते आणि तेलाची ज्योत ही ब्रह्मांडातील देवतेंच्या क्रियालहरींना जागृत करते. म्हणून दीप प्रज्वलनासाठी वापरण्यात येणाऱ्या समयी तेल घालणे हे जास्त महत्त्वाचे असते. दीप प्रज्वलन करणे म्हणजे स्वतःची आत्मशक्ती जागृत करणे. तसेच दीप प्रज्वलनाने कार्यस्थळाची शुद्धी होते आणि आपल्याला सर्व देवतांच्या आशीर्वादाने निर्विघ्नपणे आपला कार्यक्रम पार पडतो. हे करतील. विनायक बुवा जोशी रामदासी हे 1973 पासून सज्जनगडावरती सेवारत आहेत.
ते 16 वर्षांपासून मागील 16 वर्षांपासून पूर्ण वेळ सज्जनगडावरती ठेवण्यात आले. गडावरील पूजा विभागाचे दायित्व त्यांच्यावरती आहे. समर्थ वाङ्मयांचा गाढा अभ्यासक असणारे श्री समर्थ बुवा रामदासी त्याच आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. मी विनायक बुवा रामदास यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमशांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदा मम तृप्ताय श्रीधराय नमो नमः. विद्यार्थी आणि आम्ही प्रार्थना करतो की जे तुम्हाला शिकवलं जाईल ते घरी तो त्याचं आचरण करा. तिथं जे आमचे जे वर्ग चालतो तिथं पण अशी वर्ग चालतात, पण ते तिथं आणि मुलंसुद्धा ते संस्कार घेऊन घरी जाऊन आपापलं काम करत राहतात. तुम्हाला जिथं शिकवलं जाईल ते प्रामाणिकपणे घरी जाऊन करणं हेच आपलं काम आहे. आत्ता म्हणजे पाहिलं असेल बांगलादेशमधून जे काय झालं ते हिंदू सगळे जागृत झाले म्हणून आपण तो जिंकू शकलेलो आहे. सगळे आपण हिंदू एकत्र येऊ शकलेलो आहोत. आणि आपल्याला असं म्हणतो तरी हा हिंदू म्हणून आपल्या आचरणावरनं आपल्याला कळलं पाहिजे की आपण हिंदू आहोत. जसं मुसलमान बघा त्यांचा पेहराव त्यांची टोपी पाहायला निर्माण आहे त्याप्रमाणेच आपल्या तिथं आपली शेंडी म्हणा कुंकू म्हणा गंध म्हणा की आपला जो पोशाख आहे हा आपण घातला लोकांना कळलंच पाहिजे की आपण हिंदू आहे म्हणून. सांगायला जरूर लागतं उपयोगी नाही गरज आपण हिंदू आहे म्हणून ती जरूर लागतं उपयोगाची नाही. आपण ठरवलं पाहिजे आपण कसं वागायचं ते. घराचे संस्कार केले जातात घरामध्ये आपल्या ते आईवडील संस्कार मिळतात ते आचरणात आणावे. बाहेर आपण कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. हीच तिने समजे प्रार्थना करतो आत्ता तुमचं शिबिर फार चांगल्या प्रकारे व्हावं उत्तम प्रकारे व्हावं. समोरच्याने प्रार्थना करतो आपलं शिबिर चांगल्या प्रकारे उत्तम व्हावं. जय जय रघुवीर समर्थ. पुढे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. या गोष्टीमुळे समाज जागृत झालेला आहे. शिवाजीच्या पद्धतीने जेवढी म्हणून गोळा केली लोक गोळा केली ती शिवाजी महाराजांनी पाठवून दिली की तुम्ही सैन्यात जावा जो कार्य करा. मोठं काम त्यांनी केलेलं आहे. तेच काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. पुढचा काळ अजून कठीण जाणार आहे. आपले पदावर सांगतात पदावर आपले की आपल्या सगळं एक वा त्यांच्या 5 मिनिट कारण दिलेलं आहे. हे वापरू का ते वापरू किंवा ते कमी करा हे कमी करा. कारण तेच आहे पुढचा त्याला काय होणार आहे काय होणार आहे. आता ही पिढी जर तयार झाली तर 15 वर्ष ही पोरं मोठे होणार आहे आणि देश कार्याकरता आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. आपल्या कार्याला समर्थांच्या करण्यात सहभाग आहेच आहे. म्हणजे काय लागेल ते मदत करायला तयार आहोत. जय जय महाराज. विनायक बुवा रामदासी यांनी दिलेल्या आशीर्वचनामुळे पूर्ण वातावरणात एक चैतन्य असं निर्माण झालंय. तर मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमासाठी सुरुवात करूया.